रामकृष्ण हरी. आज आपण चालू करत आहोत श्री गुरुचरित्र कथा अध्याय 2. तर आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की श्री गुरु महात्म्य आणि संदीपकाची गुरुभक्ती आणि चतुर्युगांचे वर्णन आपण बघणार आहोत आजच्या अध्यायात. तर आपण अध्यायाला आता सुरुवात करू. श्री गणेशाय नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. तर आपण आता अध्याय सुरू करत आहोत. श्री गणेशाय नमः. तर एके गावी विष्णूचे नाव घेणारा एक शिष्य श्री गुरूंचरणांचे ध्यान करत होता. मार्गाने चालून चालून तो दमला. श्रमपर्यायासाठी तो एका झाडाखाली विसवला. क्षणभरात त्याला झोप लागली तर ती डायरेक्ट 2 तासांची लागली. झोप लागलेली असताना त्याला एक स्वप्न पडतं. स्वप्नात एक चांगला योगी यतीश्वर, त्याच्या मस्तकी जटाभार, भस्मउटी, रुंडमाळा, सर्वांगास भस्म आणि कमरेला पितांबर होता. त्यांनी व्याघ्र चर्म परिधान केलेले होते. ते योगी नामधारकाच्या जवळ आले. त्या शिष्याच्या जवळ आले. त्यांनी त्याच्या भाई स्वहस्ते भस्म लावलं, त्याला बलिदान दिलं, आश्वासन दिलं आणि तोच त्याला जाग आली. त्याच 2 तासानंतर तो लगेच उठला. स्वप्न पूर्ण झालं आणि तो उठला. त्याने अवतीभोवती बघितलं पण त्याला कोणीच दिसलं नाही. मनोमन तो आश्चर्य करू लागला. तो परत मार्गस्थ झाला. वाटेने निघू लागला तो. तर त्याला काय आश्चर्य झालं, तर काय आश्चर्य, परत त्याला काही अंतरावर त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचं प्रत्यक्ष दर्शन झालं, साक्षात दर्शन झालं आणि तो आनंदाने पुढे धावू लागला. त्याचा आनंद गगनात मावेना. पाहिलेल्या योग्याला दंडवत घालून तो म्हणाला, हे योगाधीशा, तुझा जय जयकार असो. तूच माझी माता, तूच माझा पिता, तूच अज्ञान रूपी अंधकाराचा नाश आणि सूर्य आहेस, कृपा सिद्ध आहेस. तुझ्या दर्शनाने माझे समस्त दोष नाहीसे झाले आहेत. तूच आमच्या उद्धारासाठी आलेला आहेस अशी माझी श्रद्धा आहे. या भक्तांवर कृपा कर. स्वामी राया, तुम्ही कुठून आलात? तुमचे नाव काय? तुम्ही कोठे राहता? असं तो विचारू लागला. मग त्या नामधारकाच्या हृदयातील उत्कंठ भाव व त्याची जिज्ञासा जाणून तो योगी म्हणाला, मी स्वर्ग आणि पृथ्वीवरील तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करत हिंडत असतो. भीमा व अमरजा या नद्यांच्या संगमावर श्री क्षेत्र गाणगापूर वसले आहे. माझे गुरु नरसिंह सरस्वती त्यांचे हे स्थान. नरसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचा अवतार आहेत. भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी भगवान भवसागरातून सुखरूप तारून देण्यासाठी ते भूलोकी प्रगट झाले. अभ्यास करणारे योगी त्यांचे ध्यान करतात. श्री गुरु नरसिंह सरस्वती कृपेचे सागर आहेत. ते आपल्या भक्तांना व शिष्यांना सर्व प्रकारचे सौख्य, ऐश्वर व आनंद देतात. त्यांना काही कमी पडू देत नाही. ते ऐकून नामधारक म्हणाला, स्वामी, मी श्री गुरूंचे ध्यान करतो. आमच्या वंशातील पूर्वजांपासून सर्वजण त्यांचीच भक्ती करत आले आहेत. असे असताना माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का? दैवयोगाने मला तुमची गाठभेट झाली. तेव्हा कृपा करून या संशयाचे निरसन करा. योगी म्हणाले, अरे, श्री गुरु भक्तवत्सल आहेत. ते सर्वांवर सारखीच कृपा करतात. ज्याच्यावर कुरुकृपा आहे त्याला सर्व देवता अनुकूल असतात. तो भक्त कली व काळ यांच्यावरही मात करतो. तू त्यांची भक्ती करतोस आणि आपण दीन आहोत असे सांगतोस. याचा अर्थ तुझ्या मनात त्यांच्याविषयी एकरूप अवतार दृढ भाव नाहीये. अरे, श्री गुरु दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्रित अवतार. ते तुझे सर्वतोपरी कल्याण करतील. त्यासाठी त्यांच्या चरणाशी एकनिष्ठ होऊन त्यांची भक्ती कर. एखाद्या वेळी देव कोपला तरी श्री गुरु रक्षण करतात, पण श्री गुरु जर कोपली तर कोणीही रक्षण करू शकत नाही. नामधारक म्हणाला, स्वामी, श्री गुरु दत्तात्रय हे त्रिदेवांचे एकत्रित एकरूप आहेत. हे कसे? तसेच देव कोपले तर गुरु रक्षण करतात, पण गुरु कोपले तर देवही रक्षण करू शकत नाही. हे कोणत्या शास्त्रात वा पुराणात सांगितले आहे? कृपा करून माझ्या मनातील हा संदेह दूर करा. योगी म्हणाले, नामधारका, तू हा चांगला प्रश्न विचारलास.
वेदवाक्यांच्या साक्षीने मी जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद व 18 पुराणे निर्माण झाली. ब्रह्मवैवर्त पुराण हे त्यापैकीच एक. द्वापर युगाच्या अंती श्री विष्णू अर्थात नारायण यांनी व्यासांचा अवतार घेतला. त्याने लोककल्याणासाठी वेदांची नीट विभागणी केली. ब्रह्मसूत्राधिकांच्या व पुराणांचा विस्तार केला. त्या व्यासांनी ऋषींना जी कथा सांगितली तीच मी आज तुला सांगणार आहे. त्या ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुचा महिमा सविस्तर सांगितला. हे ऐकताच नामधारकाने योग्याला वंदन केले व म्हणाला, हे योगीश्वरा, आज मोठ्या सौभाग्याने तुमची भेट झाली. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य केव्हा व का सांगितले हे ऐकण्याची मलाही जिज्ञासा आहे. योगीराज संतोषले, त्यांना आनंद झाला. ते कथा सांगू लागले. प्रलय काळी भगवान विष्णू नारायण अव्यक्त स्वरूपात वटपत्रावर शयन करीत होते. त्यांना सृष्टीची रचना करावीशी वाटली. तेव्हा त्याने आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले. त्यातून ब्रह्मदेवास प्रगट केले. त्याने 4ही दिशांना पाहिली म्हणून तो चतुर्मुख झाला. त्याला आपणच सर्वश्रेष्ठ आहे असे वाटू लागले. तेव्हा विष्णूने त्याला दर्शन दिले व तू माझी भक्ती कर असे सांगून सृष्टी रचना करण्याची आज्ञा केली. ब्रह्मदेवाने त्याला वंदन केले. त्याची स्तुती करू लागला. म्हणला, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुभवैहरणं सर्वलोकैकनाथं अशी स्तुती करू लागला व म्हणाला, हे महाप्रभू, मला सृष्टी रचनेचे ज्ञान नाही. मी काय करू? विष्णूने त्याला 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले. त्याला सृष्टी रचनेचे सामर्थ्य दिले. त्यानंतर ब्रह्मदेवाने विविधतेने नटलेले स्थावर जंगम विश्व निर्माण केले. त्यामध्ये स्वेदज, अंडज, जारज व उद्भिज असे 4 प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. स्वेदज म्हणजे यांची उत्पत्ती घामापासून होते असे स्वेदज. अंडज म्हणजे ज्यांची उत्पत्ती अंड्यातून जन्मास येऊन होते ते म्हणजे अंडज. जारज म्हणजे ज्यांची उत्पत्ती गर्भाशयातून होते ते जारज. आणि उद्भिज म्हणजे वृक्ष वनस्पती आदी ज्यांची उत्पत्ती जमिनीतून होते अशी 4 प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. ब्रह्मवैवर्त पुराणात सुताने शौनकादिक श्रेष्ठींना त्याविषयी सविस्तर वर्णन सांगितले. त्यानंतर ब्रह्मदेवाने सनकादिक, मानसपुत्र, मरीची आदी सप्तर्षी आणि देव आणि दैत्य उत्पन्न केले. आता आपण चतुर्युगांचे वर्णन बघू. मग ब्रह्मदेवाने काळाचे 4 विभाग केले. त्या प्रत्येक भागाला अनुक्रमे कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग व कलियुग ही नावं दिली. त्यांचे पृथ्वीवर क्रमाने आगमन होते. त्या प्रत्येक युगात स्वतःचा असा विशिष्ट एक वेश व स्वभाव आहे व कार्यप्रभाव आहे. कृतयुग म्हणजे सत्ययुग. ते सत्यवचनी, वैराग्यशील, ज्ञानी व सत्वगुणांची वृद्धी करणारा म्हणजे सात्विक गुणांची वृद्धी करणारा. त्याने शुभ्र वस्त्र परिधान केलेली, पांढरी वस्त्र परिधान केलेली आहे. त्याने यज्ञोपवीत व रुद्राक्ष माळा घातली. यज्ञोपवीत म्हणजेच जानव धारण केलेलं आहे. रुद्राक्ष माळा धारण केलेलं आहे. हातात कंकणे घातलेली आहे म्हणजेच कडे वगैरे घातलेले त्याने हातात. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने तो पृथ्वीवर आला. त्याने आपल्या स्वभावाला अनुसरून लोकांना सत्प्रवृत्त व सन्मार्गी म्हणजे योग्य मार्ग केले. तपश्चर्याचा मार्ग प्रकट करून त्याने जनोद्धार केला. कृतयुगाचा अवधी पूर्ण होताच ब्रह्मदेवाने त्याला परत बोलावून त्रेतायुगास पाठवले. ते त्रेतायुग स्थूल देहाचे होते. त्याच्या हाती यज्ञाची सामग्री होती. ते विवेकी, वैराग्यशील, धर्मशास्त्र प्रवर्तक. त्रेतायुग म्हणजेच मूर्तिमंत यज्ञच. पृथ्वीवर आल्यानंतर त्याने आपल्या स्वभावाला अनुसरून धर्माचा व शास्त्रांचा प्रसार केला. कर्म मार्गाची स्थापना केली. त्या युगात लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. आपला कार्यकाल पूर्ण करून ते आनंदाने परत गेले. मग ब्रह्मदेवाने द्वापर युगाला पाठविले. त्याच्या हातात खड्ग म्हणजेच तलवार, खटवांग म्हणजेच एक प्रकारचा दंड असतो, खटवांग व धनुष्यबाण ही आयुधे होती. ते उग्र, शांत व निष्ठुर अशा मिश्र स्वभावाचे होते. त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला पाचारण केले. ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते. पिशाच्या सारखे त्याचं मुख होत. म्हणजे त्याच्याकडे बघितलं तरी अशी किळस वाटावी असा त्याचा चेहरा होता. त्या कलीच्या अंतकरणात एक सारखे हीन विचार येत होते. ते ब्रह्मदेवा सन्मुख नग्नावस्थेतच आले. विवस्त्रच आला. कलह आणि द्वेष यांना सुद्धा तो बरोबर घेऊन आला. त्यांनी उजव्या हाताने आपली जीभ व डाव्या हाताने आपले लिंग धरले होते.
ते रडत होते, हसत होते, वेडावत धडपडत व शिव्या देत आले. ब्रह्मदेवापुढे अधोन्मुख उभे राहिले. त्याची लक्षणे पाहून ब्रह्मदेवाने विचारले, तू लिंग आणि जीभ का धरली आहेस? कलियुग म्हणाले, मी सर्व लोकांना जिंकू शकतो, पण जे लोक आपली वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही. तुम्ही मला पृथ्वीवर पाठवू इच्छिता, पण माझा स्वभाव आपणास ठाऊकच आहे. मला धर्माने वागलेले लोक आवडत नाही. मी स्वच्छंदी आहे, निद्रा व कलहप्रिय आहे. परद्रव्य आणि परिस्थितीवर डोळा ठेवणारे हे मला बंधू वाटतात. पक्षपात करणारे, हेवा करणारे, ढोंगी, प्रपंचात आसक्त असलेले, छळ करणारे, बाहेरून संन्यासीपणा, अंतकरणात प्रबळ भोग वासना असणारे, स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते दुष्कृत्य करणारे हे मला प्राणप्रिय मित्र वाटतात. मी दुर्जनांचा आप्त व पुण्यवान सज्जनांचा वैरी आहे. ब्रह्मदेव त्याला म्हणाला, तू पृथ्वीवर जा, तेथे तुझ्या प्रभावाने लोक अल्पायुष्य होतील, त्यांची शक्तीही कमी होईल. पण तरीही जे लोक तपश्चर्या व अनुष्ठाने करतील, भगवत भक्ती करतील, त्यांना त्याचे लवकर फळ मिळेल. ब्रह्मज्ञ व पुण्यवान लोकांना इष्ट कार्यासाठी तू सहाय्य कर. कली म्हणाला, ते तर माझे वैरी आहेत, ते जेथे असतात तेथे जाण्याचे मला धाडसच होत नाही. मग मी काय करू? ब्रह्मदेव म्हणाला, तू काळाला बरोबर घेऊन जा. त्याच्या प्रभावाने लोकांची धर्म प्रवृत्ती निर्तेज होईल, सज्जनही प्राप्त प्रवृत्त होतील, त्यायोगे तुमचे कार्य सोपे होईल. कलियुग म्हणाले, श्रीहरी व शंकराचे ध्यान करणारे, काशीत निवास करणारे, धर्माचरण करणारे, तीर्थयात्रा, पुराण श्रवण, जप, तप व अनुष्ठाने करणारे, जितेंद्रिय, राग व द्वेष नसणारे, शांत स्वभावाचे, अदांभिकपणे पुण्य करणारे, विवेकी, अशा लोकांना पाहताच माझा प्राण कासावीस होतो. पण स्त्री पुत्राधिकावर आसक्त असलेले, जन्मदात्यांचा तिरस्कार करणारे, वेदशास्त्रांची निंदा करणारे, हरिहरांमध्ये भेद करणारे, हे सर्व माझ्या स्वभावाला अनुरूप वर्तन करणारे असल्याने मला आपलेसे वाटतात. जे माझे वैरी आहेत ते मला उपद्रव देतात, मला जराही दया दाखवित नाहीत. त्यावेळी मी काय करावे? ब्रह्मदेव म्हणाला, काळजी करू नकोस. तुझे भूलुकी पदार्पण होताच लोक तुला अपेक्षित असेच वर्तन करतील. तुझ्या प्रभावाने बहुतेक सर्वच लोक पीडित होतील, पण ज्यांच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही ते तुला कधीही वश होणार नाही. असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील, तू त्यांना सहाय्य कर. कलियुग म्हणाले, मी दुष्ट स्वभावाचा आहे, धर्माचरण करणाऱ्यांना कसे सहाय्य करणार? ब्रह्मदेव म्हणाला, निर्मळ मनाचे, धैर्याने वागणारे, शुद्ध बुद्धी असणारे, निर्लोभी, माता पिता, देव, ब्राह्मण, गायी, तुलसी यांची सेवा करणारे, गुरूंची सेवा करणारे, भेदभाव रहित, पुराण श्रवणात आस्था असलेले, सर्व धर्म साधनात तत्परता दाखविणारे व सत्कर्माचे आचरण करणारे असतात, तेच साधून तू त्यांना कधीही त्रास देऊ नकोस. त्यांना सहाय्य कर, ही माझी आज्ञा आहे. अशी ब्रह्मदेवाने आज्ञा देऊन चतुर्युगाचे वर्णन सांगितलं. आता आपण गुरुस्वरूप आणि गुरु महात्म्य बघू. मग कलियुगाने विचारले की, देवा, गुरु या शब्दाचा काय अर्थ आहे, त्याचे स्वरूप आणि महात्म्य काय आहे? तर ब्रह्मदेव म्हणाले की, ग अधिक उ व र अधिक उ मिळून गुरु हा शब्द तयार होतो. त्यातील गकार म्हणजेच ग हे अक्षर गणेशवाचक, तर उकार हा विष्णुवाचक व रकार हा अग्निवाचक आहे. दोन वर्णांचा गुरु हा शब्द म्हणजेच चारी मुक्तींची प्राप्ती करून देणार महामंत्र आहे. गुरु हाच माता, गुरु हाच पिता, गुरु हाच परम शिवे. शिव कोपलं तर गुरु रक्षण करील, पण गुरु कोपलं तर शिवही रक्षण करू शकत नाही. गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू, गुरु हाच महेश्वर, गुरु हाच साक्षात परब्रह्म आहेत, म्हणून त्याच्या चरणी आश्रय घ्यावा. वैष्णवजन गुरु भक्ती अखंड राहू अशी प्रार्थना करतात, कारण गुरु प्रसन्न झाला तर जगाचा अधीश्वर असा जगदीश्वर सुद्धा जनार्दनही प्रसन्न होतो, त्या भक्ताच्या अधीन होतो. गुरु भक्तीने तीर्थे, व्रते, योग, तप, शास्त्र, मार्ग, आचार धर्म, वर्णाश्रम धर्म यांचे ज्ञान होते. भक्ती, वैराग्य, सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते. कली म्हणाला, देवा, गुरु हा देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे असे म्हणतात, ते कसे? त्याविषयी सविस्तर सांगा. ब्रह्मदेव म्हणाला की, संसारातून तरुण जायचे तर शाखांचे श्रवण केले पाहिजे. ही शाखे गुरुमुखातून ऐकली पाहिजे. शाखार्थाचे व्यवस्थित आकलन होते, अज्ञानाचा अंधकार दूर होतो, अंतःकरण ज्ञानाने उजळून निघते. म्हणून गुरु हा प्रकाशमान ज्योती स्वरूप आहे. त्याच्या सेवेने सर्व सिद्धी प्राप्त होतात. कायिक, वाचिक व मानसिक अशी तिन्ही प्रकारची शुद्धता प्राप्त होते. त्याविषयी एक पूर्वकथा सांगतो, ऐक. मग ती पूर्वकथा तो संदीपकाची गुरुभक्ती अशी सांगतो. ब्रह्मदेव सांगतो की, पूर्वी गोदातीरीच्या अरण्यामध्ये अंगिरस ऋषींचा आश्रम होता.
त्यात पहिलं करणीचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. त्यांचे अनेक शिष्य होते. ते वेदशास्त्रांचा अभ्यास करायचे. संदीपक हा त्यांच्यापैकीच एक शिष्य. तो विद्वान आणि थोर गुरुभक्त होता. एके दिवशी वेदधर्मांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावले व म्हणाले, तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. शिष्य म्हणाले, गुरुजी तुमचे वचन आम्हाला प्रमाणे जे सांगायचे आहे ते सांगा. वेदधर्म म्हणाले, मी जन्मांतरी अनेक पापकर्म केली आहेत. त्यापैकी तपश्चर्याने बहुतांश पातके संपली आहेत. जे दुष्कर्म शेष राहिले आहेत ते भोगल्याशिवाय संपणार नाही. ते पाप भोग याच देहाने भोगणे कर्म बाप्त आहे. त्यासाठी मी काशीला जाऊन राहणार आहे. त्यावेळी तुमच्यापैकी कोण बरोबर येऊन माझी सेवा करेल ते सांगा. हे ऐकताच सर्व शिष्य मंडळी एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा संदीपक विनम्रतेने म्हणाला, गुरुजी, जो दुःख भोग तुम्हाला भोगायचा आहे तो या देहाच्या पतनापूर्वीच भोगून पापक्षालन करा. त्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. हे मलाही मान्य आहे. मी तुमची सेवा करण्यास तयार आहे. ते ऐकून वेदधर्मांना समाधान वाटले. ते म्हणले, बाबा रे, नीट विचार कर. दुःख भोगताना मी कुष्ठरोगी होईल, अंगहीन होईल, पांगळा होईल, मला अंधत्व येईल. तुला 21 वर्षे माझा सांभाळ करावा लागेल. हे तर एक खडतर सेवावर असेल. त्याला तुझी तयारी आहे का? संदीपक म्हणाला, गुरुजी, तुम्ही माझी कृपा केली तर तुमचे सर्व पाप भोगण्यास मी तयार आहे. वेदधर्म म्हणाले, तुझी सद्भावना मी जाणतो, पण ज्यांचे कर्म त्यानेच भोगले पाहिजे ते अन्य कोणालाही देता येत नाही. माझे देह प्रारब्ध मीच भोगणार आहे. त्यावेळी माझी सेवा शुश्रूषा करताना तुला अधिकच कष्ट पडणार आहेत. संदीपक म्हणाला, गुरुजी, माझ्यासाठी तुम्हीच काशी विश्वनाथ आहात. तुमच्यासाठी मी कितीही कष्ट सोसेल. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला बरोबर घेऊन काशीस गेले. तेथे मणिकर्णिकेच्या उत्तरेस कंबलेश्वरा सानिध्यात वास्तव्य केले. मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाची पूजा करणे असा त्यांचा नित्यनेम होता. काही काळाने वेदधर्मांना कुष्ठरोग झाला. जखमांनी शरीर अमंगल दिसू लागले. हातापायाची बोटे झडली. त्यातच अंधत्व आले. फेफरेही येऊ लागले. ते दुःख त्यांना सहन होईना. ते संदीपकावर रागवायचे, त्याची निंदा करायचे. महावेदीने त्यांचा स्वभाव पार बदलून गेला होता. ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर, शिवराळ झाले होते. ते असंबंध बडबडायचे. संदीपकाला परस्पराविरुद्ध आज्ञा देऊन अतिशय त्रास द्यायचे. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर नक्कीच पळून गेला असता, पण तो डगमगला नाही. अनंत हालापिष्ट सोसून गुरुसेवेत अहोरात्र तत्पर राहिला. जो गुरुचे गुणदोष कधीच मनात आणत नसे. गुरुसेवेत तो स्वतःलाही विसरून गेला होता. त्याला स्वतःसाठी वेळ मिळत नसे. देवदर्शनालाही जाता येत नसे. पण याबद्दल त्याला कधीही खंत वाटली नाही. संदीपकाची ही एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून काशी विश्वनाथ प्रसन्न झाले. त्याने त्याला दर्शन दिले व म्हणाले, तुझी गुरुभक्ती पाहून मी संतुष्ट झालोय. तरी इष्ट ते फळ मागून घे. संदीपक गुरुकडे गेला व म्हणाला, गुरुजी, भगवान शंकर प्रसन्न होऊन मला वर देत आहेत. तुमची व्याधी बरी व्हावी असा वर मागू का? हे ऐकून वेदधर्म म्हणाले, ज्याला मुक्ती हवी आहे त्याने कृतपापाचे भोग भोगूनच संपवावेत असे धर्मशास्त्र सांगते. मी तेच करीत आहे. म्हणून माझ्या व्याधी निष्कृतीसाठी ईश्वराला प्रार्थना करू नकोस. संदीपक शंकरापाशी गेला व म्हणाला, देवा, मला आपल्याकडून कोणतेही वरदान नको. शंकराला आश्चर्य वाटले. तो वैकुंठात गेला. संदीपकाला घेऊन वैकुंठात गेला. ते विष्णूंना व सर्व देवांना संदीपकाचा वृत्तांत सांगितला. विष्णूंना मोठे नवल वाटले. त्या गुरु शिष्यांच्या भेटीसाठी तो साक्षात विष्णू स्वतः काशीस आले. संदीपकाची गुरु सेवा पाहून परम संतुष्ट झाले. त्याने संदीपकाला वरदान दिले व दर्शन दिले व म्हणाले, तुझी एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून मी प्रसन्न झालो. गुरु भक्त शिष्य मला जीव की प्राण वाटतो. मी त्यांचे सर्व मनोरथ पुरवितो. तेव्हा तूही वरदान मागून घे. संदीपक म्हणाला, देवा, गुरु हेच माझे सर्वस्व आहे. माझ्यासाठी गुरु हाच देव, गुरु हेच अतिथी, गुरु हाच परमार्थ आहे. गुरु वाचून कोणीही मोठं नाही. माझ्या गुरूंनी मला सर्व काही दिलेले आहे. हे प्रभू, हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या तुम्ही दर्शन देत नाही. तेथे मी तुमचा भक्त नसूनही मला तुम्ही दर्शन दिलेत. यातच गुरु महात्म्य किती थोर आहे हे स्पष्ट होते. म्हणून तुम्हाला काही द्यायचेच असेल तर माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ होऊन माझ्या हातून उत्तरोत्तर चांगली गुरुसेवा घडावी यासाठी आशीर्वाद द्या. ते ऐकून विष्णूला परमानंद झाला. तो म्हणा, संदीपका, तू धन्य आहेस. धन्य तुझी गुरुभक्ती. अरे, गुरुची माते पित्यांची सेवा करणाऱ्या पर्यायाने आमची भक्ती करीत असतात. सर्व वेदशास्त्रांचे हेच सार आहे की आम्ही गुरुसेवकांच्या अधीन असतो.
म्हणून सर्व उपासनांमध्ये गुरुसेवाच हे श्रेष्ठ आहे. गुरु म्हणजे परब्रह्म, गुरु म्हणजे अमृताचा सागर. अखंड गुरु स्मरण करणारे त्रैलोक्यात पूज्य होतात, निज कीर्तीने अमर होतात. तुझी गुरुभक्ती गुरुसेवा सतत वृद्धिंगत राहील असा मी तुला वर देतो. वर देऊन विष्णू अंतर्धान पावले. हा वृत्तांत संदीपकाने श्री गुरूंना सांगितला तेव्हा त्यांनाही मोठे कौतुक वाटले. ते म्हणाले, हे शिष्योत्तमा, तू या काशी क्षेत्री चिरकाल निवास करशील. तुला नवविधी म्हणजेच कुबेराके असलेले महापद्म, पद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील व खर्व असे सर्व संपत्तीचे ठेवे प्राप्त होतील. काशी विश्वेश्वर तुझ्यावर नित्य प्रसन्न राहील. जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य, दुःख व कष्ट यांचे निवारण होऊन ते सुखात, आनंदात व वैभवात राहतील. पूर्ण होताच वेद धर्म दिव्यदेही झाले. महातपस्वी होते. त्यांच्याकडे पाप कोठून असणार. निज शिष्याची परीक्षा घेण्यासाठी ते कुष्ठरोगी झाले होते. त्यानंतर लोकांच्या कल्याणासाठी ते आपल्या शिष्यासह काशीतच राहिले. सूत म्हणाले, श्रोते हो, अशा प्रकारे ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य समजावून सांगितले. संदीपकाची गोष्ट सांगून सिद्धयोगी नामधारकास म्हणाला की गुरूंची थोरवी लक्षात घेऊन त्यांची थोड्या भावाने सेवा भक्ती करावी. अशा सद्भक्तावर शंकर नेहमीच प्रसन्न असतात. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अध्याय दुसरा समाप्त. लवकरच आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. रामकृष्ण हरी.